नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल, कोणाला याचा फायदा होणार व किती फायदा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या अटल पेन्शनच्या नियमामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे व याचा फायदा कोणाला आणि किती होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल, कोणाला होणार किती फायदा. पहा अपडेट काय सांगतोय. एकूणच इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स न्यू रूल्स. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं म्हणजे PFRDA राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS, UPS आणि अटल पेन्शन योजना म्हणजे APY यांच्या गुंतवणूक नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या फंड्सना आता गोल्ड आणि सिल्वर ETF म्हणजे गोल्ड सिल्वर ETF या व्यतिरिक्त निफ्टी 2250 निर्देशांक आणि पर्यायी पर्यायी गुंतवणूक फंडामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी पेन्शन फंडांना त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी अधिक प्रभावी पर्याय उपलब्ध व्हावेत याच उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. या बदलामुळे पोर्टफोलिओमध्ये कोणत्याही एका जास्त जोखीम असलेल्या ॲसेटचा वाटा हे जास्त नसावा हे देखील सुनिश्चित करण्यात आलं आहे. हे बदल सरकारी क्षेत्र आणि गैरसरकारी क्षेत्र म्हणजे रिटेल या दोनही योजनांना लागू होतील, ज्यामुळे सरकारी कर्मचारी, रिटेल आणि मोठे गुंतवणूकदार या सर्वांना लाभ मिळू शकेल. नवीन परिपत्रकात इक्विटी, कर्ज आणि अल्प मुदतीसाठीच्या गुंतवणूक माध्यमांसाठी नवीन गुंतवणूक मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. बघा, पोर्टफोलिओला मिळेल स्थिरता. याच बदलामुळे पोर्टफोलिओमध्ये अशा मालमत्ता समाविष्ट होतील ज्या अस्थिर बाजारपेठेंच्या परिस्थितीत स्थिरता देण्यासाठी ओळखल्या जातात. सोनं आणि चांदी हे दीर्घकाळापासून सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय मानले जातात. त्याचा समावेश झाल्यामुळे पेन्शन फंडाचे रिस्क ॲडजेस्टेड रिटर्न प्रोफाईल सुधारू शकते. गेल्या एका वर्षात सोने आणि चांदीच्या किमतीत अनुक्रमे 68% आणि 114% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. ETFमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराची संख्याही वाढत आहे आणि ETF सोने चांदीच्या चढ उताराचा सहज मागोवा घेतात. बघा, जोखीम व्यवस्थापनासाठी कठोर मर्यादा निश्चित आहे. खरं तर जोखीम व्यवस्थापनासाठी कठोर मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत. कोणत्याही एका उद्योगात एकूण मालमत्तेच्या 15% पेक्षा जास्त गुंतवणूक ठेवता येणार नाही. स्पॉन्सर ग्रुप कंपन्यांमध्ये इक्विटीमध्ये 5% आणि गैरप्रायोजक कंपन्यांमध्ये 10%ची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. डेट इन्व्हेस्टमेंटसाठी देखील याचप्रमाणे नेट वर्थवर आधारित मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत. बघा, निफ्टी 250 निर्देशांकामुळे गुंतवणूक क्षेत्र वाढलेलं आहे. इक्विटीमधील गुंतवणुकीची मर्यादा 25% असली तरी आता गुंतवणुकीचं क्षेत्र अधिक व्यापक झालं आहे. निफ्टी 250 निर्देशांकामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यामुळे पेन्शन फंडांना मोठ्या आणि मध्यम श्रेणीतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. जोखमीचा समतोल राखण्यासाठी टॉप 200 या शेअर्समध्ये 90% गुंतवणूक करण्याची सक्ती ही कायम ठेवण्यात आली आहे. बघा, सरकारी रोखे गुंतवणुकीचा आधार राहणार. खरं तर सरकारी रोखे अजूनही NPSचा आधारस्तंभ राहणार आहेत. पेन्शन फंड त्यांच्या पोर्टफोलिओचा 65% पर्यंत भाग हे पूर्ण स्थिरतेसह सरकारी बॉन्ड्समध्ये ठेवू शकतील. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या सिक्युरिटीजसोबतच PUSच्या EBR म्हणजे EBR मार्गावरील बॉन्ड्सचाही समावेश आहे. हे दीर्घकालीन सुरक्षा आणि अंदाजित परतावा सुनिश्चित करते आणि नवे गुंतवणूक धोरण अधिक नफ्याचा मार्ग उघडणार. बघा, या नवीन गुंतवणुकीचे पर्याय जोडल्यामुळे NPS आणि UPS आणि अटल पेन्शन योजनेची गुंतवणूक रचना ही पूर्वीपेक्षा अधिक वैविध्यपूर्ण झाली आहे. दीर्घकाळात जोखीम कमी करण्याच्या आणि परतावा क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे बदल गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर मानले जात आहे.
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी सर्वात महत्त्वाची व मोठी अपडेट आहे, म्हणजेच एन-पी-एस आणि यू-पी-एस आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये हा मोठा बदल आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.